श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे. मठाधिपती माननीय श्री प्रदीपदादा सोनवणे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं, जास्तीत जास्त ताईदादांना जोडण्याचा प्रयत्न करावा. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो व्हिडिओ असणार आहे स्वामी सेवा कशी करावी. प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येत असतात की आपण जी स्वामी सेवा करतोय ती स्वामींपर्यंत पोहोचते की नाही, याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्य शक्य करतील स्वामी, ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात. नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते, अशी मान्यता सांगितलेली आहे. अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते. आपण ज्यावेळेस सेवा घेतो, स्वामींची सेवा घेतो, त्यावेळेस आपल्याकडून काही चूक झाल्यानंतर आपल्या मनामध्ये सतत शंका येत असतात की याचं फळ आपल्याला भेटेल की नाही, आपण जी सेवा करतोय ती स्वामींपर्यंत पोहोचेल की नाही, तर गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो. आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावं. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी. तर म्हणजे नेमकं काय करायचं बरं? तर स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला, काही अडचण वाटली, मनामध्ये काही चिंतन यायला लागले, वेगवेगळे विचार यायला लागले, तरी पण स्वामींवर विश्वास ठेवून आपण जी सेवा करतोय ती योग्य आहे आणि ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल, हाच मनामध्ये विचार ठेवून स्वामी सेवा सुरू करायची. आणि स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा, स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरीही चालेल. यानंतर स्वामींची मानसपूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. त्याचे 21 अध्याय आहेत. दररोज 3 अध्यायाचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तमच, परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी, खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निशंक मनाने करावी. कोणताही किंतु परंतु मनामध्ये ठेवू नये. अगदी अशा पद्धतीने जर आपण रोज स्वामी सेवा करायला लागलो तर एक ना एक दिवस आपल्या मनामध्ये स्वामींविषयी दृढ प्रेम निर्माण होईल आणि स्वामी आणि आपण एकच आहोत हे आपल्याला त्या क्षणाला वाटू लागेल. म्हणून जोपर्यंत आपली ही स्थिती येत नाही की देव आणि मी एकच आहे, स्वामी आणि मी एकच आहे, म्हणतात ना, राम म्हणता रामच होईजे, पदी वैसोनी पदवी घेईजे,
जोपर्यंत देव माझा आणि मी देवाचा ही संकल्पना आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपली सेवा देवापर्यंत स्वामींपर्यंत पोहोचत नाही. म्हणून दृढ मनाने आणि कोणताही संकोच मनामध्ये न आणता आपण स्वामींची सेवा करावी. नक्कीच ती स्वामींपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. श्री स्वामी समर्थ.